चला बनवूया एकदम मस्त तर्रीवाली झणझणीत पण एकदम सोपी अशी चिकन करी. त्यासाठी इथं चिकन घेतलेले आहे. त्याला मी मोहरीचं तेल टाकले 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर लाल तिखट, हळद आणि मीठ लावून चांगलं मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं अर्धा ते 1 तासासाठी. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 3-4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे सगळं बारीक वाटायचं पाणी न घालता आणि ही पेस्टसुद्धा या चिकनला लावून पुन्हा अर्धा 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. 1 तासानंतर इथं कुकरमध्ये तेल टाकायचं की तेल थोडंसं जास्तच घालायचं, तरी लागते ना त्यासाठी. त्यानंतर याच्यामध्ये जिरी, तेजपत्ता आणि 1 सुकी लाल मिरची घालायची. ते तडतडलं की याच्यामध्ये घालायचं मॅरिनेट केलेलं चिकन, चांगलं मिक्स करून घ्यायचं. 10 मिनटं झाकणावर पाणी ठेवून शिजवून घ्यायचं, म्हणजे चांगलं पाणी सुटतं चिकनला. त्याच्यानंतर इथं हे सगळे जे काही सुके मसाले दिलेले आहेत ते घालायचे याच्यामध्ये. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 10 मिनटं झाकण ठेवायचं पाणी ठेवून, गरम पाणी ठेवून वरती, म्हणजे चांगले ते मसाले परतले जातात, मसाल्यांना चांगलं तेल सुटते. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं गरम पाणी, गरमच पाणी घालायचं, थंड पाणी नाही घालायचं. जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालायचं, झाकण लावायचं, 1 शिट्टी करून घ्यायची आणि कुकर पूर्ण गार झाल्याच्या नंतरच खोलून घ्यायचं. बघा कसली भारी तरी आलेली आहे. इथं मस्त सर्व करून घ्यायचं गरम गरम. मी इथं नान घरीच बनवले होते, नानबरोबर खाल्लेले. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर पण खा, भारीच लागते. ढाबा स्टाईल एकदम. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. बाय.